गुड मॉर्निंग. कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखसमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि सकाळी सकाळी इकडे मी झाडू पोछा करून घेत आहेत. आणि दुसरं म्हणजे ह्या बेडशीट वगैरे ह्या पण व्यवस्थित नीट करून व्यवस्थित असं घर मी स्वच्छ इथे झाडून घेत आहेत. आणि त्यानंतर थोडंसं आज बाहेर पण जायचं आहे म्हणून थोडी धावपळच आहेत. तर मग सकाळी थोडंसं लवकरच उठून आवरत होती, कारण की थोडंसं बाहेर पण जायचं आहे. कुठे जायचं आहे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, तुम्हाला समजेलच. तर आता पटकन इकडे झाडू वगैरे मारून मी घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक पण करायचा आहे. आणि हे बघा लगेच झाडू मारून इकडे आली किचनमध्ये. आणि किचनमध्ये आल्याच्या नंतर लगेच इकडे एका साईडला पीठ मळून ठेवलेलं. त्याच्यानंतर भात पण टाकला, कारण की रोज सकाळी पण भात लागतोच मुलांना. दूध भात खातात मुलं सकाळी, किंवा दही पण असलं तर दही भात पण खातात. आणि आता झटपट अशा पोळ्या बनवून घेते, कारण की थोडंसं लवकर आवरून जायचं आहे बाहेर. आणि आता बघा इतका पुरेसा उजेड पडत नाही आहे, म्हणून थोडीशी खिडकी पण म्हटलं खोलून देऊयात. कारण की काय आहेत ना, किचनमध्ये स्वयंपाक करत असल्यावर थोडंसं अंधार वाटतं, कारण की लाईट जरी असते तरी पण. आणि खिडक्या वगैरे जर मोकळ्या केल्या तर फ्रेश हवा बाहेरची आतमध्ये येते, तर मग छान वाटतं. तर हे बघा आता चला पटकन मी झटपट अशा पोळ्या पण लाटून घेत आहेत. आणि सर्व आवरलंच फायनली माझं. फक्त आता थोडंसं साडी वगैरे घालून तयार व्हायचं आहे. तर ठीक आहे, तर हा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये ना टी व्हीचा आवाज येत आहेत, कारण की टी व्ही चालू आहेत, मुलं टी व्ही बघता. आणि आता झटपट अशा पोळ्या करून घेते. त्याच्यानंतर पोळ्या झाल्याच्यानंतर मग इकडे थोडेसे भजे पण काढायचे मला, कारण की गिलकी आहेत ना, माझ्या इथे गिलक्याची झाडं लावलेली आहेत. तर गिलक्याची भाजी काही कोणी खात नाहीत, तर म्हणून मग भाजी कोणी खात नाही, म्हणून मग मी स्वतःसाठी थोडेफार मी इथे भजे काढत असते. गिलक्याची भजी खूपच छान लागतात, नक्की काढून बघा तुम्ही. आणि हे बघा इकडे पोळ्या पण झाल्या आहेत, भात आहेत, डाळ टाकली आहेत, आज मुगाची डाळ बनवली आहेत. आणि हे बघा इकडे गिलके मग कट करून घेतलेत. आणि किचनवरचा पसारा पूर्ण आवरून झाला आहेत. तर ठीक आहे, चला मग आता पोळ्या करून घेते. आणि राहा व्हिडिओमध्ये कुठे जाते आपण, कुठे मी जाते बघा तुम्ही. आयुष काय चाललं हे? आणि आता हॉलमध्ये पण बेडशीट वगैरे नीट करून घेतलं. त्याच्यानंतर फरची पण पुसत आहेत, कारण की माझं कसं आहे, कुठे जायचं जर म्हटलं ना तर घर स्वच्छ हवं. कारण की कसं आपण जर घरी नसलो ना तर अचानक कोणी पाहुणे वगैरे येतात घरी, तर मग घरी आल्यानंतर घर जर घाण जर दिसलं तर म्हणशील बघा घर किती घाण आहेत वगैरे असं नाव ठेवतात, बाई माणसालाच नाव ठेवतात. त्याच्यामुळे घर कुठं पण जायचं म्हटलं तर मग स्वच्छ करून जात असते मी. तर हे बघा इकडे आता फरची आहेत ना, माझ्याकडे फरची पुसण्याचं आहेत. पण मग काय आहेत ना, मला म्हणजे सुट्टी जेव्हा असते किंवा संडे सॅटरडे जेव्हा असतो, शनिवार रविवार, तर तेव्हा असं वाटतं की चांगलं कपड्याने हाताने फरची पुसून घ्यावी. आणि हे बघा इकडे आली आहेत माहेरी, आणि थोड्याच वेळ बसली आणि लगेच चालली आहेत, कारण की तुम्हाला तर माहीत असेल माझ्या घरी कोणीच नाही आहेत करण्यासाठी. त्याच्यामुळे कुठे पण जा, थोड्या वेळ बसा आणि लगेच आपल्या घरी संध्याकाळी परत. तर आता लगेच चालली आहेत, 4-4:30 वाजली आहेत. अगदी 1 ते 2 वाजता आली होती आणि लगेच चालली आहेत. आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा, तर तो पण बोलला मला पण यायचं आहेत. तर म्हटलं चल लवकर आवर, तर त्याला पण घेऊन चालले मी. तर त्यांनी पटकन कपडे वगैरे घातले आणि आता चाललो आहेत, कारण की कसं मग त्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत ना, तर म्हटलं मग चल. हिंदीचा अभ्यास आहे का तुझा वाला? चाल पटकन बरं, चाल मामा काय राहिले. अरे पण काय दिला त्रास देऊ नको बरं का, मी आहे चाल ग. अरे तो अभ्यासाला बुक्स आणल्या का? दाखव कुठे. कुठली बुक आहे ती? हिंदीची आहे, ही मॅथची आहे, ही इंग्लिश. डान्स करतात बघा, माझ्या काव्याची ड्रॉइंग बघा.
काय काढली ड्रॉइंग तुम्हाला सांग. हे बघा जवळून बघा ड्रॉइंग. पप्पाच्या ना वाव किती छान आहे ना. सेफ्टी, नॅशनल सेफ्टी. आणि हे बघा इकडे काय आहे, टॉय नंबर, ट्रॉफिक आहे, रोड सेफ्टीची ड्रॉइंग आहे. बघू ड्रॉइंग बघू. तर हे बघा कशी ड्रॉइंग काढली माझ्या काव्याने, कमेंट करून नक्की सांगा हा. अजून तुम्हाला दाखवते. अरे तुला नाही येत ड्रॉइंग? आम्ही काढणार आहे. खूप हुशारी माझी काव्या. बघा ड्रॉइंग एकदम मस्त छानशी. आणि ही बघा ही काय काढली आहे, लॅम्बोर्गिनी. छान आहे, किती मस्त पाय बघा. पण हिच्यापेक्षा माझ्या काव्याची बघा किती सुंदर आहे. आणि हे बघा माझ्या काव्याची ड्रॉइंग आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा. हे बघा किती छान काढली आहेत ना, मस्त. थोडे हे अक्षर आहेत मला उलटे दिसत आहेत कारण की व्हिडिओ चालू आहे म्हणून. नाही तर खूप छान ड्रॉइंग आहे बघा, एकच नंबर आहे. आणि ही माझ्या मिस्टरांच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या कंपनीमध्ये आहेत ना, कॉम्पिटिशन असतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन. त्यासाठी घरीच बनवून घेऊन चालली आहेत. मागे पण एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बघा ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा, तो पण एक होता. ते मी तिकडे जाऊन ड्रॉइंग काढल्या होत्या आणि आता हे घरी ड्रॉइंग काढायला दिलं आहे बघा. आणि बक्षीस असतं, ज्याची ड्रॉइंग छान आहे ना त्याला बक्षीस असतं. हे बघा. अरे तू पण ड्रॉइंग काढ हा. किती नंबर येईल ते पण सांगा. नंबर असतात 1 2 3 नंबर काढतात. तुम्ही सांगा किती नंबर. हा सांगा तुम्ही माझ्या काव्याचा कितवा नंबर येईल. आणि हे बघा घरातलं सर्व आवरून मी ते संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहेत कारण की आता संध्याकाळी पण जायचं आहे कीर्तनाला. आमच्या इथे गावामध्ये सप्ताह बसलेले आहेत तर मग कीर्तनासाठी जायचं आहे. तर असं झटपट असा स्वयंपाक वगैरे बनवून घेते कारण की मग थोडंसं लवकरच असतं कीर्तन 8 वाजता, 8 ते 10 वाजेपर्यंत. तर मग हे बघा इकडं पटपट झटपट अशा पोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि थोडीशी भजी पण काढून घेते कारण की सकाळी पण काढले होते आणि आता पण थोडंसं गिलके उरले होते ना, म्हटलं चला परत करून घेऊयात थोडेफार. तर हे बघा अशा पटपट पोळ्या लाटून घेते मी इकडे आणि नंतर मग लगेच थोडीशी भजी पण बनवून घेते. कोण लागत आहे? अरे लिहित का? मस्त गरम गरम या खायला. आणखी हो. आणि भजी आहेत ना मी नेहमी पूर्ण स्वयंपाक झाल्यावरच बनवत असते कारण की मग गरम गरम लगेच सर्वांना वाढून देते. आणि ते आता माझ्या मुलीनं सर्वांना जेवायला वाढून दिले कारण जायचं आहे कीर्तनाला. तर मग गरम गरम भजे पण काढत आहेत मी ते आणि सर्वांना गरम गरमच वाढत आहेत कारण की गरम भजे खायला खूप छान लागतात. आणि मला तर हे गिलक्याचे भजे खूप आवडतात. माझ्यासाठी मी इथे गिलक्याची भजी काढली आहेत आणि बाकीच्यांना इथे बटाट्याची कारण त्यांना आवडतात बटाट्याची भजी. तर हे बघा मस्त गिलका आणि बटाट्याची भजी आहेत आणि गरमच खायला छान लागतात, गार पडल्यावर नाही छान लागत. तर मग चला मग राहा व्हिडिओमध्ये. जायचं आहेत गावात पण जायचं आहेत. आणि आता रात्रीचे वाजले आहेत 10 आणि आता इतक्यातच कीर्तनावरून आली आहेत मी कारण की मोबाईल नेला नव्हता म्हणून व्हिडिओ नाही शूट केला. तर हे बघा मुलं अजून काय झोपले नव्हते, टी व्ही बघत होते. तर म्हटलं चला आता सर्व झोपून घेऊयात नाही का. तर मग हे बघा इकडे स्वेटर वगैरे काढून ठेवले मी आणि आता मुलांना पण झोपे लावते, मी पण झोपते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. ठीक आहे, चला मग गुड नाईट सर्वांना.